जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 9 गुण रूपनाम समास 8 देहांत निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंतकाळी। बद्ध प्राणी मरून गेले तेथे काहीच नाही उरले जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी। श्री समर्थांनी देहांत निरूपणामध्ये दशक 9 गुण रूपनाम आणि त्या दशकामधील समास 8 देहांत निरूपण नाम याचं निरूपण आज आपल्याला श्रवण देत समर्थ देत आहेत। श्री समर्थांनी देहांत निरूपणामध्ये जन्म आणि मृत्यूच्या संदर्भामध्ये अधिक सविस्तर तुम्हा आम्हाला सर्वांनाच काही उत्तरं दिलेली आहेत। जगात सर्वांनाच तुम्हा आम्हाला या जन्म आणि मृत्यूबद्दल फार मोठे कोडे वाटते आहे। हे काय आहे, हा चमत्कार कोणता आहे, हा प्रश्न सामान्यतः सर्वांच्याच मनामध्ये येतो। नेमका जन्म म्हणजे काय, नेमका मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे काय होतो, ही प्रक्रिया नेमकी कशी घडते आणि ही घडत असताना त्या जीवाला कोणती संवेदना असते, कोणती जाणीव असते आणि मृत्यूनंतर नेमकं माणसाचं काय होतं। पुन्हा मनुष्य जन्म घेतो की घेत नाही, घेतो तर कुठे घेतो, त्याच्याकडे चॉईस आहे का, अशा प्रकारचे नाना प्रश्न मृत्यू आणि जन्माच्या संदर्भातले माणसाच्या मनात येत राहतात। जसं गरुड पुराणामध्ये या संदर्भामध्ये मृत्यूनंतरचा सगळा प्रवास इथे सांगितलेला आहे। मग शास्त्र काय म्हणते, समर्थ म्हणतात ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंतकाळी। समर्थ म्हणतात की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्म मरणातून सुटतो हे कळले, परंतु समर्थ म्हणतात परंतु जन्म कैसा बद्धाते, परंतु बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी, मग देहाच्या अंतकाळी काय जन्मतं। मग समर्थ म्हणतात की पहिलं चरण ज्ञाती माणसाचं समर्थाने ते सांगितलं आहे। जो मनुष्य ज्ञानी आहे, जो ज्ञाता आहे, त्या ज्ञात्या पुरुषाला मुळात जन्मही नाही आणि मरणही नाही। ज्ञाता सुटला ज्ञानमते म्हणजे ज्ञानाच्या सहाय्याने मनुष्य या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो आहे। या शब्दाचा अर्थ तो मुळामध्ये बद्धच नाही, तो बांधला गेलेलाच नाही आहे। कोण मला मुक्त करणार, मी मला मुक्त करणार की कोण मला बंदिस्त करणार, मीच मला मुक्त करणार हो, मीच मला बंदिस्त करणार। ते वचन आपलं प्रसिद्ध आहे बघा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसा मीच माझ्या जन्म मृत्यूचा करता झालेलो आहे, मीच मला बंधनात टाकतो आहे। म्हणून समर्थ म्हणता आहेत की आता कळलं की जो ज्ञानी पुरुष आहे, जो ज्ञानी पुरुष त्याच्यातून सुटला, ज्ञानी पुरुषाला जन्मही नाही आणि मृत्यू, जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मृत्यू सुद्धा नाही। ज्याला जन्मच नाही त्याला मृत्यू कसा होईल त्याचा, ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू आहे। पण आता बाकीच्यांचं काय ते सांगा, मग बद्धाच्या बाबतीत सांगा। म्हणून समर्थ म्हणतात आहे परंतु जन्म कैसा बद्धाते, परंतु जन्म कैसा बद्धाते बद्धाचे काय जन्मते अंतकाळी। मग जेव्हा माणसाचा अंतकाळ जवळ येतो याचा अर्थ त्याला देह ठेवायची वेळ येते, ज्याला आम्ही देह ठेवणे म्हणतो त्याला व्यवहारामध्ये मरण असं म्हणतो। देह ठेवणे मरणे नाही, आपण सत्पुरुष गेले की आपण म्हणतो की त्यांनी देह ठेवला, याचा अर्थ ठेवला याचा अर्थ तो घेतला होता, तो स्वीकारला होता। जसं मी वस्तू माझ्या एक हातात आहे, माझ्या इथे मी ठेवली, या शब्दाचा अर्थ ती वस्तू मी स्वतः उचलली होती आणि मीच त्याला ठेवलेली आहे, याचा अर्थ मी त्या वस्तूपेक्षा भिन्न आहे। म्हणून समर्थ म्हणतात आहे की अंतकाळी बद्ध माणूस काय करतो, तर बद्ध माणसाच्या जीवनाची अवस्था कशी असते, बद्ध म्हणजे बांधला गेलेला हो। कोणाला बांधला गेलेला, तर वासनेला बांधला गेलेला, बाकी कोणाला बांधला जाऊ शकत नाही। वासना कुठे अडकलेली आहे, संसारात अडकलेली आहे, जगात अडकलेली आहे। मन बुद्धी चित्त अहंकारामध्ये
वासनेचे त्याला सगळ्या प्रकारे वासनेने त्याला गुरफटवून टाकलेलं आहे. त्या मनामध्ये वासना आहेत, चित्तामध्ये वासना आहेत. वासनेशिवाय तो जीव नाही. तो देह धारण करतो आणि आपली कामना पूर्ण करतो. तो वासनात्मक देह आहे. म्हणून असा वासनात्मक जो जीव आहे त्या जीवाच्या बाबतीत समर्थ म्हणतात आहे, बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले, जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. मग वरवर पाहिलं असता असं वाटतं की बद्ध माणूस मरून गेले, काहीच नाही उरले, त्याचे काहीच उरत नाही. एकदा मेला की त्याचं काहीच उरत नाही, कारण मरणापूर्वी त्याची जाणीव संपूर्ण नष्ट झालेली असते. मग आता जाणीव आणि नेणीव, जाणीवेचं सुद्धा विस्मरण होते. याचा अर्थ जाणीव शिल्लक राहत नाही असं नाही, त्यातला छोटासा फरक आहे. विस्मरण होणे आणि जाणीव संपणे यात फरक आहे. विस्मरण होणे, कधी कधी जीवन जगत असताना आयुष्यामध्ये स्वतःच्याही नावाचं विस्मरण होऊन जातं. कधी कधी बघा, आपल्याला कोणी काय विचारलं तर पटकन आठवत नाही. आपल्या जवळचं आहे, मला माहीत आहे, माझ्या तोंडावर आहे, परंतु मला बोलता येत नाही, असं कधीतरी होतं. आपलं विस्मरण झालं असं आपण त्याला म्हणतो. जसं की या शब्दाचा अर्थ नसणे का हो, नसणे असं नाही आहे, तर रस्ता चुकला याचा अर्थ रस्ता कुठे गेला का, स्थळ कुठे गेलं का, स्थळ कुठे गेलेलं नाही, रस्ता कुठेही गेलेला नाही, माझ्याकडून रस्ता चुकलेला आहे, म्हणजे मी वाट चुकलेली आहे. समर्थ म्हणतात मग जाणीव आहे. समर्थ म्हणतात जाणीवेचे विस्मरण झाले, मग मी परब्रह्म आहे ही जी जाणीव आहे त्या जाणीवेचं विस्मरण झालं म्हणजे मरण आलं. देह ठेवत असताना त्या देहाच्या यातना आणि जीवाला त्या देहाची आसक्ती, जगाची आसक्ती ही असल्यामुळे तो जीव सोडण्यासाठी तयार नसतो, तो जीव टाकायला तयार नसतो किंवा जीव देह ठेवायला तयार नसतो. मग तो जीव ठेवायला हळूहळू तयार करतो. देह ठेवायचा आहे मग हळूहळू जीव तयार करतो. आणि मग समर्थ पुढे तिसऱ्या ओळीमध्ये म्हणतात आहे, ऐसी घेतली आशंका, ऐशी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका, आता दुच्छित होऊ नका म्हणे वक्ता. पंच प्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. मग ऐसी घेतली आशंका, श्रोत्यांनी अशी जी शंका घेतली आहे त्याचं उत्तर आता ऐका. समर्थ म्हणतायत की तुम्ही जी शंका घेतली आहे त्याचं उत्तर आता ऐका. आता दुच्छित होऊ नका म्हणे वक्ता. आता चित्त दुच्छित मात्र होऊ देऊ नका. पंच प्राण स्थळे सोडिती, प्राणरूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. मग देहाच्या अंतकाळी पंचप्राण, पाचही प्राण आपापले स्थान सोडतात, त्यावेळी प्राणरूप वासना वृत्ती ही त्याच्याबरोबर बाहेर पडते. आणि याप्रमाणे वासना मिश्रित प्राण जाती, याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. मग पंचमहाभूतांनी तयार झालेला हा देह, पृथ्वी तेज वायू आकाश जल, मग हे जे पंचमहाभूत आहेत त्यांच्यामुळे तयार झालेला हा देह मरणाच्या समयी पंचमहाभूत हे आपले स्थान सोडून देतात. अग्नीचं स्थान सोडतो, पंचप्राण सुद्धा आपले स्थान सोडतात. सगळी पंचमहाभूत, जी 5 पंचमहाभूत आहेत, जी आपापला देह म्हणजे आपापलं स्वरूप सोडतात. आणि मग पृथ्वी तत्वामध्ये देह तयार झाला असल्यामुळे पृथ्वीवर तो देह पडलेला असतो. ज्याला जाळा गाडा पाण्यात भिजवा काही करा, त्याला काहीही कळत नसते. तो निशब्द एकदम निस्तेज पडलेला असतो. पंचमहाभूत ती सगळी आपापल्या ठिकाणी निघून गेली आहेत. आता ती पुनरागमन होत नाही आहेत. पंचप्राण जेव्हा ते निघून जातात, तो प्राण कशाचा मिश्रित आहे तर वायू मिश्रित आहे. आपण पाहिलं की प्राणाय स्वहा, उदानाय स्वहा, व्यानाय स्वहा, समानाय स्वहा आणि अपानाय स्वहा. मग या सगळ्या पंचप्राणांना हे पंचप्राण आहेत. मग हे पंचप्राण जे आहेत हा जो आहे हा वायू स्वरूप असल्यामुळे
वायूवरती सगळ्या प्रकारची जी वासना आहे ती वायू स्वरूप सुद्धा कायम राहते. वासना ही लवकर सुटत नाही. मरून 3 दिवस झाले तरी वासना सुटत नाही. ती हवेमध्ये कायम असते. ते दिसणार नाही. ज्यांना दिसतं त्यांनाच दिसते. इतरांनी दिसायची नाही. इतरांना ती दिसणार नाही. सामान्यतः ती कोणाला दिसणार नाही. म्हणून प्राणरूप वासना वृत्ती ही वासना वृत्ती प्राणरूप आहे आणि वासना मिश्रित प्राण जाती. म्हणजे प्राण जाताना वासनेसह जातात आहे. आम्ही म्हणू की प्राण जाईल, प्राण जातो आहे, मग प्राण जाईल असं आम्ही म्हणू. परंतु तो प्राण जातो आहे, प्राण जाईल, वासना कशी जाईल. आता म्हणू की ती कोणी पाहिली वासना जाताना, तर कोणीच नाही. तुम्ही पाहिली, आम्ही पाहिली, विज्ञानाने पाहिली, कोणीच नाही पाहिली. पण या प्रश्नाचं उत्तर अगदी सोपं आहे. मग समर्थ म्हणतात, ज्या वेळेस वायू वाहतो त्यावेळेस वायू हा पंचमहाभूतांना घेऊन वाहतो. जसा पंचमहाभूतांच्या सानिध्यामध्ये तो वायू येतो, तर तो वायू त्या पंचमहाभूतांची जी शक्ती आहे किंवा जे त्यांचं स्वरूप आहे ते त्याच्याबरोबर तो घेऊन वाहतो. साधा प्रश्न आहे. आपण बाहेर उभे आहोत आणि आपल्याला वाटते की फार गारवा आहे, हवेमध्ये फार गारवा आहे. गारवा कोणी आणला हो? आपण म्हणतो अहो कुठेतरी पाऊस पडलाय. नक्की कशावरून? तर पाऊस सुगंध देतो आहे माती भिजल्याचा. खूप थंडी वाजते आहे, दूरवर कुठेतरी नक्की गारा पडल्या असाव्यात. याचा अर्थ वारा हा घन पदार्थाला सुद्धा वाहून नेतो. जर सुगंधी फूल असेल तर त्या फुलावरून जर तो वारा निघून गेला तर आम्ही म्हणतो जवळ कुठेतरी बाग दिसते आहे आणि त्याचा सुगंध आम्हाला मिळतो आहे. तर सुगंधाबरोबर या पंचमहाभूतांमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टींना घेऊन तो वाहतो. जसा सुगंध आहे तसा दुर्गंध सुद्धा आहे. दुर्गंध सुद्धा येताना सुद्धा एकटा येत नाही. वारा तर त्या दुर्गंधासह येतो. याचा अर्थ असा की पृथ्वीवर असलेल्या सगळ्या गोष्टी वारा आपल्या आपल्या पद्धतीने त्याच्याकडे बदल करून तो वाहून नेतो. वाऱ्यामध्ये उष्णता आहे, वाऱ्यामध्ये थंडावा आहे, वाऱ्यामध्ये सुगंध आहे, वाऱ्यामध्ये दुर्गंध आहे, वाऱ्यामध्ये पृथ्वी तत्व आहे. म्हणून तर मातीचा वास येतो. सगळ्या गोष्टी वाऱ्यांमध्ये, सगळ्या गोष्टी समर्थ म्हणतात सगळ्या गोष्टी वाऱ्यामध्ये आहेत, वाऱ्यामध्ये येतात. आणि या वाऱ्यामध्ये कुठल्या गोष्टी येत नाहीत, तर ती सूक्ष्मातील सूक्ष्म गोष्ट जी आहे ती सुद्धा वारा वाहून नेतो. मग त्याप्रमाणे या आमच्या पंचमहाभूतांमध्ये शरीरामध्ये जे पंचप्राण आहेत त्या पंचप्राणांमध्ये प्राण ही वासना या ज्या आपल्या असतात त्या वासनायुक्त हा प्राण आपल्या देहातून बाहेर पडतो. आणि मग वासनायुक्त प्राण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेस तो एकदम जात नाही. गरुड पुराणामध्ये त्याचं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे हो. आपली ज्याच्याबद्दल आसक्ती असते त्याच्या तो आजूबाजूला घुटमळत असतो. आपण म्हणतो अहो त्याचा प्राण गेला म्हणजे काय गेलं, तर त्या पंचप्राणांमधला प्राण जो आहे, प्राण अपान व्यानाय समान उदान, प्राण गेला म्हणजे काय गेलं, त्या पंचप्राणांमधला प्राण जो आहे तो गेला. मग असे आपण म्हटलेलं की प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, हे सगळं जे पंचप्राण दिलेले आहेत समर्थांनी, उदानाय प्राणाय, उदानाय व्यानाय समानाय अपानाय. मग आपण म्हणतो प्राणाय स्वाहा, उदानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समानाय स्वाहा, अपानाय स्वाहा. मग समर्थ म्हणतात की हे सगळं ती आसक्ती, ज्याच्याबद्दल आपली आसक्ती असते त्याच्या तो आजूबाजूला घुटमळत असतो. आपण म्हणतो अहो त्याचा प्राण गेला म्हणजे काय गेलं, तर त्या पंचप्राणांमधला, नीट श्रवण करा, त्या पंचप्राणांमधला, आता जे पंचप्राण सांगितले त्या पंचप्राणांमधला प्राण जो आहे तो गेला. आणि तो नुसता गेला नाही तर तो त्याच्या वासनेसह गेला, वासना घेऊन गेला. त्यामुळे जन्म घेत असताना सुद्धा ती वासना त्या प्राणासह त्या देहामध्ये प्रविष्ट होते. आणि नुसतं प्राण नाही देहात प्रविष्ट होत, तर प्राणाबरोबर वासनायुक्त देहामध्ये प्रविष्ट होतो आणि त्याला आम्ही जीव असे
म्हणतो. मग समर्थ म्हणतात आहे, बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले. बद्धासारिका सिद्ध आणि सिद्धासारिका बद्ध, एक भावी तो अबद्ध म्हणावाच न लगे. सिद्ध या शब्दाचा अर्थ मुक्त झालेला आणि बद्ध म्हणजे बांधला गेला. बरं, दोघेही सारखेच आहे, ओळखता येत नाही. जसा बद्धासारिका सिद्ध आणि सिद्धासारिका बद्ध, मग एक भाविल तो अबद्ध म्हणावाच न लगे. दोघांना एक म्हणता येईल का? सिद्धाला आणि बद्धाला दिसायला सारखे आहे. जसं उसामध्ये ऊस असतो आणि अजून एक उसामध्ये असलेला कंस असतो. उसामध्ये उसासारखाच दिसणारा एक असा धांडा असतो. ऊसाच्या पोटी तो कंस जन्माला येतो असं म्हणतात. तो जर पाहिला तर ऊस आणि त्याच्यातला फरक लक्षात येत नाही. केव्हा लक्षात येतो? जेव्हा तो ऊस आपण खायला लागतो तेव्हा लक्षात येतं की अरे हा ऊस नाही आहे, हा कंस आहे. याच्यामध्ये गोडवा काहीच नाही आहे, हे फोलकट आहे. मग तो धांडा आहे म्हणून फेकून दिला जातो. मग गुळामध्ये जसे गुळखडे असतात ते दोन्हीही सारखेच दिसतात, गुळ आणि गुळखडे. पण विकत घेताना आपण खडे काढू शकत नाही. जेव्हा आपण तोंडात टाकतो तेव्हा लक्षात येतं की गुळासारखा हा दगड आहे, पण ते गुळ नाही, पण ते गुळासारखे नाही, ते दगडासारखे आहेत. सारखेपणा दृश्य स्वरूपात आहे, अंतर स्वरूपामध्ये खूप मोठा फरक आहे. तांदळासारखे तांदूळ खडे चावू जाता दात पडे, समर्थांचंच वचन आहे. ते म्हणतात दोन्ही सारखेच दिसतात. तांदूळ निवडायचं म्हणजे काय करायचं तर त्यातले खडे निवडावे लागतात. पांढरेच असतात, तांदळासारखाच बारीकसा असतो पण तो शिजत नाही आणि चावताना बरोबर लक्षात येतं की यात खडा आहे. जसं हरभऱ्यांमध्ये कुचके असतात, ते भिजत घालतो आपण, त्यातले काही असतात ते भिजतच नाही, ते दगडासारखे तसेच असतात, दिसायला सारखे आहेत. याचा अर्थ सारखे असणे नाही. दोघांमध्ये फार मोठा फरक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की सारखेपणा हा व्यवहारामध्ये नेहमीच त्रासदायक असतो. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. खऱ्या कोणत्या, खोट्या कोणत्या, ओरिजिनल कोणतं आणि बँटेजचं कोणतं, डुप्लिकेट कोणतं. म्हणून म्हटलं योगी ओळखावा योगेश्वर, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वर, महाचतुर तो चतुरे ओळखावा. त्याची योग्यता प्राप्त केल्यानंतर आम्हाला कळू लागेल. नुसतं आम्ही मनाने म्हटलं की मला आता सगळं हे कळलं आहे, कळून चालणार नाही. ती योग्यता प्राप्त करावी लागते. बली मनुष्य असेल तर तो दुसऱ्याचं बल ओळखू शकते, जर गुणवान असेल तर दुसऱ्याचं गुण ओळखू शकतो, आणि स्वतःच जर दुर्गुणी असेल तर तो गुणवंताला ओळखू शकणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, पुढे समर्थाने सांगितलंय की मग समर्थ म्हणतात चौथ्या ओळीमध्ये समर्थाने दिलाय, जसं आता प्राणाबरोबर वासनायुक्त देहामध्ये प्रविष्ट होतो आणि त्याला आम्ही जीव असं म्हणतो, तसं समर्थ म्हणतात आहे पंच प्राण स्थळे सोडिती प्राणरूप वासनावृत्ती वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या. वासने वायो सरिसी वासना गेली, ते वायो स्वरूपची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. मग समर्थ म्हणतात पंच प्राणस्थळे सोडिती. देहाच्या अंतकाळी पाचही प्राण आपापले स्थान सोडतात. प्राणरूप वासनावृत्ती, त्यावेळी प्राणरूप वासनावृत्ती ही त्याच्याबरोबर बाहेर पडते. वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या. याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. वायो सरसी वासना गेली, ते वायोरूपेची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. प्राण आणि वासना दोन्ही वायुरूपच असतात आणि ती वायुरूपेच राहतात आणि हेतू परत्वे परत जन्मास येतात. म्हणून पुढे समर्थ म्हणतात की हेतू परत्वे, तो प्राण सोडत असताना, देह ठेवत असताना तो जीव कोणता हेतू ठेवून आहे, त्याची कोणती अंतिम इच्छा शिल्लक राहिली आहे. अंतिम इच्छा याचा अर्थ त्याला शेवटी काय हवं आहे. जर तो देहामध्ये आसक्त असेल तर देह पुन्हा धारण करणार, तो घरात आसक्त असेल तर घर त्याला मिळणार, तो जर संसारात आसक्त असेल तर संसार पुन्हा त्याला भोगावा लागणार, तो जर संतांच्या संगतीची त्याने जर इच्छा करत असेल तर पुढच्या जन्मी पुन्हा संत संगती लाभणार. न लगे मुक्ती संपदा, न लगे धनसंपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. मग ते प्राण पुन्हा जन्म घ्यायला कशाला तयार होतात
तर संत संगतीसाठी, म्हणजे ज्याला जशी आसक्ती आहे त्याचा तसा जन्म आहे. म्हणून आपण देह ठेवत असताना कुठलीही वासना शिल्लक राहू न देणे, याचा अर्थ मुक्त होणे आहे. काय माणसाचं जीवन झालं आहे पहा. जन्मापासून असा एकही दिवस जात नाही आणि अशी एकही घडी जात नाही की भगवंतासमोर हात जोडून आपण प्रार्थना करत नाही की देवा मला हे दे, मला ते दे. सतत काहीतरी मागण्या असतात. आपल्याला कितीही देवाने दिलं तरी कमीच पडतं. आपली दुसरी मागणी तयार, एकावरची एक मागणी, जसा मागणी तसा पुरवठा. मग तुम्ही जर भौतिक जगताचं मागत राहिलात तर तुम्हाला देव आपल्याकडचं आध्यात्मिक कसं देईल? त्यामुळे काय मागायचं, कसं मागायचं, किती मागायचं, कुठे मागायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग समर्थ पुढे म्हणतात आहे की याचा अर्थ म्हणजे कुठलीच वासना राहू न देणे, याचा अर्थ मुक्त होणे आहे. काय माणसाचं जीवन झालंय पहा. मग समर्थ म्हणतात त्या भगवंताकडे मनुष्य सारखं मागत राहतो. जसं समर्थ म्हणतात परमपूज्य गोंदवलेकर महाराज देवाला प्रार्थना करतात की हे देवा, या साधकांच्या मनातील फक्त मागणं बंद कर. जेव्हा मागणे बंद होते तेव्हा वासना शांत होते. संपत नाही, वासना शांत होते. वासना कधीच संपत नाहीत, पण शांत होते. मागणं नाही आता आहे ते तुके देवाचे. जेव्हा मागणं बंद होते तेव्हा मात्र वासना शेवटी शिल्लक राहत नाही आणि देह मनुष्य शांततेने ठेवतो. म्हणून देह तर ठेवावाच लागणार, देहात काहीही शंका नाही. पण देह ठेवत असताना मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संसाराबद्दलचा मोह, कुठल्याही प्रकारची वासनाही शिल्लक राहू नये, हा प्रयत्न करणे म्हणजे निर्वासना वृत्ती निर्माण होणे आहे. यासाठी साधना आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती, ढकलून दिले तेने दुखवती हस्तपादादिक. मग कित्येक लोक पूर्णपणे मरतात पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिलं तर त्यांचे हातपाय आदी अवयव दुखावले जातात, म्हणजे जे अवयव आहेत ते दुखावले जातात. मग काही लोक मरणाच्या दारात जातात बघा. एखादं जर सिरियस असेल तर ते डॉक्टर म्हणतात की आता आमच्या हातात नाही, आता भगवंताच्या हातात आहे. आज विज्ञान सुद्धा सिद्ध करते आहे की हार्ट बंद पडलेला आहे. डॉक्टर म्हणतात हा तसा गेलेलाच आहे, पण जरा बम्पिंग करून पाहू, जरा छाती दाबून पाहतात. काहीतरी विज्ञानाच्या भरोशावर काही उपचार करतात आणि अचानक पुन्हा प्राण येतात आणि हृदय पुन्हा सुरू होतं. काय चमत्कार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती, ढकलून दिले तेने दुखवती हस्तपादादिक. म्हणजे ते आता हयात नाहीत म्हणून ढकलून दिले जातात. मग त्यांना त्रास होणार, हातापायांना दुखापत, म्हणून पुन्हा जीव त्यांना प्राप्त होतो. आपण म्हणतो अहो त्यांचा पुनर्जन्म झाला, अहो ते मरणाच्या दारातून बाहेर आले, मरता मरता वाचले, अहो गेलेच होते असं म्हणतात. पण पूर्वपुण्य आडवं आलं आणि भगवंतानी पुन्हा त्याला देह दिला. ढकलून दिले तेने दुखवती हस्तपादादिक. बाकी कथा तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहेत. आता सच्चिदानंद बाबांची कथा तर आपण श्रवण केलेलीच आहे. प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलींकडे जेव्हा ते प्रेत घेऊन आले तेव्हा ज्ञानेश्वर माऊलीने आपल्या कमंडलूतील तीर्थ काढून त्यावर सिंचन केलं. उठ सच्चिदानंदा आता तू उठ, ही घोर निद्रा टाक, वेदा करीन खुटे. तुझं नाव सच्चिदानंद आहे, सच्चित आनंद असलेला तू कसा काय देह ठेवू शकतो, तू कसा काय मरणार आहे, उठ तू. तेव्हा प्रत्यक्ष सच्चिदानंद बाबा उठून बसतात. त्यांची पत्नी सौदामिनी ही माऊलींना नमस्कार करते आणि पुढे ज्ञानेश्वरी लिखाणाचं काम ज्ञानेश्वर महाराज सच्चिदानंद बाबांच्या हातून लिहून घेतात. शके 1212 ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा लेखकू जाहला. त्याच्यानंतरची कथा आपण तशाच प्रकारे आपण समर्थांच्या चरित्रात पाहतो. गिरीधर पंथांचं जे प्रेत होतं ते समर्थ आपल्या कमंडलूतल्या पाण्याने श्रीराम जय जय राम अशा प्रकारचा मंत्रोच्चार केल्याबरोबर भगवंताच्या कृपेने
ते प्रेत उठून बसतं, जाणारा मनुष्य सुद्धा येतो. ही सत्पुरुषाची जी गोष्ट आहे ती आपल्या अनाकलनी आहे. आपल्याला त्या गोष्टी विचार करणंही शक्य नाही आहे. पण डॉक्टर जरी विचार केला तरी डॉक्टर अनेक दिवसापर्यंत वाट पाहतात आणि कधीतरी तो माणूस पुन्हा उठून बसतो. समर्थांनी यावर पुढे म्हटलंय बघा. समर्थ पुढे देतात आहे, सर्पदृष्टी झाली यावरी ती दिवसा उठवी धन्वंतरी, तेव्हा ते माघारी वासना येते की. मग सर्पाची जर नजर बांधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो, पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो, तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. सर्पदृष्टी म्हणजे सर्पदंश. जेव्हा माणसाचे प्राण जातात तेव्हा प्राण नुसते जात नाही, तेव्हा तो निचेष्ट पडलेला असतो, काहीही हालचाल नाही, बेशुद्ध पडल्यासारखा, त्याला शुद्धच नाही. पण जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो सगळा व्यवहार करायला लागतो. आणि 6 महिने कोमात होता तेव्हा त्याने काय काय खाल्लं, काय पिल्लं, यातलं काय पिलं याच्यातलं त्याला काहीच माहीत नसतं. त्याने काय कपडे घातलेले, काय खाल्लं, काय पिलं, काहीच त्याला माहीत नाही. पण कोमातून जरा बाहेर आल्याबरोबर तो पुन्हा म्हणतो, काय हो, माझ्या तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत, कुठे ठेवल्या? म्हणजे वासना पुन्हा जाग्यावर आली. म्हणून समर्थ म्हणतात आहे, सर्पदृष्टी झाली यावरी ती दिवसा उठती धन्वंतरी, तेव्हा ते माघारी वासना येते की. कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती, यमलोकीहून आणती माघारे प्राणी. मग पूर्वी कित्येक शव होऊन पडतात, त्यांना दुसरं कित्येक उठवतात, यमलोकातून त्यांना परत आणलेलं असतं. मग म्हणून अशा प्रकारे पुन्हा आपल्याला ती जागा प्राप्त होते. मंत्र हा शब्द सुद्धा वायुरूप आहे. 2 अक्षरी मंत्र आहे राम. ही 2 अक्षरी मंत्र आहे, हे सप्तकोटी महामंत्रापेक्षा मोठे आहेत. राम. मंत्रांच्या सहाय्याने काय होऊ शकतं, तर मंत्राच्या सहाय्याने साप सुद्धा बांधला जातो असं म्हणतात. म्हणून मंत्र हा सुद्धा वायुरूप आहे. आणि वायूमध्ये तेवढी शक्ती आहे, कारण त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या इच्छा आहेत त्या इच्छा वाहून नेल्या जातात. वासना ही सुद्धा एक इच्छा आहे आणि ती इच्छा घेऊनच मनुष्य पुन्हा जन्म घेतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, कित्येक सेवे होऊन पडती, कित्येक तयास उठविती, यमलोकीहून आणती माघारे प्राणी. कित्येक पूर्वी शापिले ते सापे देह पावले, उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. पुन्हा देह प्राप्त झाला. आता पूर्वी कित्येकांना शाप मिळालेला, जसं अहिल्याला मिळाला, म्हणजे कित्येक जणांना मिळाला. मग पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना उशाप मिळालेला असला की त्यांची मुदत संपते, तेव्हा तो दुसरा देह टाकून परत ते पूर्व देहात येतात. मग असं किती आले आणि किती गेले, कित्येकी बहु जन्म घेतले. किती आले आणि किती गेले, कित्येक परकाया प्रवेशले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. मग असे किती आले आणि किती गेले हो, याची गणना करता येणार नाही. अनेक जन्म झाले, आमच्या वासना काही संपत नाहीत आणि म्हणून जन्म मृत्यूतून आपण सुटत नाही, कारण आपण अडकून राहतो. म्हणून मग परत 84 फेरा आहे. जर आपल्याला सुटून जायचं असेल तर आपल्याला या सगळ्या वासनेतून मुक्त व्हायला पाहिजे, नाहीतर आपण सुटणार नाही. परत 84 फेरा, 84 लक्ष जीवयोनीमधून आपल्याला जावं लागेल. म्हणून पुढे आता समर्थ म्हणतात आहे की काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात, कुणी परकाया प्रवेश करतात आणि असे कित्येक लोक जन्मतात आणि मरतात. मग पुढे म्हटलंय, कित्येकी बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. फुंकिल्या सरिसा वायो गेला, तेथे वायुसूत निर्माण झाला, म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. मग फुंकण्याने गती निर्माण होते, त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन, वासनापूर्तीचं मुख्य साधन जे मन आहे ते वायू स्वरूपच होतं आणि त्यात वायुसूत त्याला म्हटलेलं आहे. आणि ते निर्माण झालं म्हणून मग जी वासना आहे ती वायुरूप असते, ती जन्म घेते. म्हणजे फुंकण्याने गती निर्माण होते, तसं त्या वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणाच्या समयी बाहेर पडतो. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. वासना पाहते दिसेना,
परंतु आहे. पाहायला गेले तर वासना दिसते का हो? नाही दिसत. मनाच्या वृत्ती नाना, मनाच्या खूप वृत्ती आहेत. असं करावंसं वाटतं, ते करावंसं वाटतं, हे व्हावंसं वाटतं, ते व्हावंसं वाटतं. मग वासना दिसते का? नाही दिसत. त्यात जन्म घेते वासना, पण ती असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात वासना जन्म घेते. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, या वासना आपल्या आता बंद झाल्या पाहिजेत. कारण जर वासना ठेवली तर आपल्याला पुन्हा 84 लक्ष जीवयोनीमध्ये अडकावं लागेल. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात चक्रात आपण अडकणार आहोत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, याच्यातून आपल्याला सुटायचं आहे. आता आपल्याला कशामध्येही अडकायचं नाही. वासना म्हणजे जाणीव हेत, जाणीव मुळेचा मूळ तंत, मूळ मायेत असे मिश्रित कारणरूपे. कारणरूप आहे ब्रह्मांडी, कारणरूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे वर्ते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना. मग जाणीवेमुळे होणारी इच्छा, वासना जाणीजे जाणीव हेत, मग जाणीवेमुळे होणारी इच्छा समर्थ म्हणतात आहे, वासना जाणीजे जाणीव हेत. जाणीव मुळांचा मूळतंत, आशा म्हणजे वासना आहे. मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवे सहित असतो आणि म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोचतो. मग पुढे समर्थ देतात आहे, कारण रूप आहे ब्रह्मांडी, जाणीव ही ब्रह्मांडात कारण रूपाने. आणि समर्थ पुढे म्हणतात, कार्यरूपे वर्ते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना. मग कारण रूपाने आणि देहात वासनामय कार्यरूपाने असते आणि घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करणं येत नाही. म्हणून पुढे समर्थाने दिले आहे, परंतु आहे सूक्ष्म रूप, जैसे वायूचे स्वरूप, सकळ देव वायोरूप आणि भूतसृष्टी. मग वायूचे स्वरूप जसे सूक्ष्म असतं त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्म रूप असते हो. सर्व देव आणि भूतसृष्टी वायुरूपच आहे. वायोमध्ये विकार नाना, वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अति सूक्ष्म. आता आपण वायू बघितला, आपल्याला दिसतो का हो? आता सुगंध हे किती किलोमीटर लांब असला तरी सुद्धा त्या वाऱ्यामुळे आपल्याला सुगंध येतो. मग आपण म्हणतो तिथं बगीचा आहे किंवा तिथे असं मोगऱ्याचा जर सुगंध आला तर मोगऱ्याची झाडं आहेत, किंवा अजून जर कोणत्या फुलाचा सुगंध आला, चाफ्याचा म्हणा, जुईचा म्हणा, जाईचा म्हणा, तर आपण म्हणतो इथं ही जवळपास कुठेतरी फुलांचं झाड या आहे असं म्हणतो, किंवा हे फुलं आहे ते फुलं आहे असं म्हणतो. मग तसं दुर्गंध हे आहे. एखादं जर जनावर मरलेलं असेल तर आपण रस्त्यावरून जात असताना सुद्धा त्या वाऱ्यामुळे तो दुर्गंध आपल्याला भासतो, जाणवतो. मग आपण म्हणतो असं असं झालेलं आहे. मग त्याच प्रकारे समर्थ म्हणतात आहे, परंतु आहे सूक्ष्म रूप, वायूचं रूप स्वरूप खूप सूक्ष्म आहे. तसं जैसे वायूचे स्वरूप त्याप्रमाणे जाणीवही सूक्ष्म रूप असते. सकळ देव वायुरूप आणि भूतसृष्टी. मग हे जे सगळे देव आहेत, ही भूतसृष्टी आहे, ती सगळी वायुरूप आहे. मग समर्थ पुढे म्हणतात, वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अति सूक्ष्म. मग वायूमध्ये नाना विकार असतात, पण वायू डोळ्याला दिसत नाही हो. वायूमध्ये नाना विकार आहेत, पण वायू डोळ्याला दिसतो का? नाही दिसत. त्याप्रमाणे जाणीव व वासना याही अतिसूक्ष्म असतात. त्रिगुण आणि पंचभूते हे वायूमध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये. मग त्रिगुण म्हणजे कोण? सत्व, रज आणि तम, आणि पंचमहाभूत ही सर्व वायूमध्ये मिसळलेली आहेत, पण दिसतात का? नाही दिसत. त्रिगुण आणि पंचमहाभूते ही वायूमध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्याते मिथ्या म्हणू नये. दिसत नाही म्हणून त्यांना आपण मिथ्या म्हणू नये, म्हणजे खोटं म्हणू नये. सहज वायो चाले, तरी सुगंध दुर्गंध कळू आले, उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. आता समर्थाने दिलंय की वारा स्वाभाविकरित्या वाहत असतो, तरी सुगंध दुर्गंधाची जाणीव होते. तरी सुगंध दुर्गंध कळो आले, सुगंध कळतो, दुर्गंध कळतो, वाऱ्यामुळेच आपल्याला जाणवतो. उष्ण शीतळ तप्त निवाले, तसंच उष्ण पदार्थ, शीतळ पदार्थ, थंड पदार्थ, तापलेले प्राणी निवतात, हे आपल्याला प्रत्यक्ष अनुभवास येतं.
वायोचेनी मेघ ओळती, वायोचेनी नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो. मग आपण कधी कधी म्हणतो की वाराच नाही आहे, झाडाचं एक पान सुद्धा हलत नाही. मग वायू असता तर झाडाचं पान वायू नाही आहे का हो? आहे, म्हणून आपण आपलं जग चालतं आहे, किंवा आपण मनुष्य देह किंवा मनुष्याचा प्राण चालतो आहे. पण तो आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, जाणवतो आहे. त्याची जाणीव जी आहे ती आपल्याला भासते आहे. म्हणून म्हटले सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आले. सहज जरी वायू आला तरी सुगंध आहे, दुर्गंध आहे, उष्ण शीतळ सगळं कळतं आहे. वायोचेनी मेघ ओळती, वायोचेनी नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायो. मग वायूमुळे ढग हालचाल करतात, वृष्टी करतात, वायूमुळेच नक्षत्रे भ्रमण करतात. एवढंच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडीला वायूच कारण आहे. मग पुढे समर्थ म्हणतात, वायुरूपे देवते, वायुरूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते, विध केली या प्रेते सावध होती. मग देवता आणि भूत ही वायुरूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. अकस्मात आपल्याला कळत सुद्धा नाही. काही विधी विधान केलं की प्रेत सुद्धा जिवंत होतात. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरवून डोले, आळी घेऊन जन्मा आले कित्येक प्राणी. मग अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. वारे निराळे न बोले, देहामध्ये भरवून डोले, अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कुणाच्या तरी देहात संचार करून ते प्रकट होते आणि वासनापूर्तीचा प्रयत्न करते. या प्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्मास येतात. राहणे ब्राह्मण संबंध जाती, राहणे ठेवणी सापडती, नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे. मग राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करणे. असं प्रयोग करून ब्रह्मसंबंधास हुसकवून लावतात आणि पुरून ठेवलेले द्रव्य सापडून देतात किंवा नाना संकटातून लोकांची सुटका करतात. ऐसा वायोचा विकार, येवंछे कळेना विस्तार, सकळ काही चराचर वायोमुळे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायो चंचल रूपे सृष्टी करता, न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. आता ऐसा वायोचा विकार, याप्रमाणे वायूचा विकार, येवछे कळेना विस्तार, आणि विस्तार कळतच नाही. सकळ काही सचराचर वायूमुळे. सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व फक्त आणि फक्त वायूमुळेच चालतं आहे, वायूमुळेच आहे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता, वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो. वायो चंचल रूपे सृष्टी करता, चंचल होऊन तो सृष्टी निर्माण करतो. न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा, म्हणजे आपल्याला कळेल की काय आहे वायूचं स्वरूप. मुळापासून शेवटवरी वायूची सकळ काही करी, वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. मग आता मुळापासून शेवटवरी, मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायू सर्व कार्य करीत आहे. वायूच सकळ काही करी, वायू सगळं कार्य करत आहे. या वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. वायू वेगळं इतर कोणाचं कर्तृत्व असेल तर चतुर पुरुषांनी मला सांगावं. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वी वर्ते. मग मूळ माया ही जाणीव रूप आहे. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते आणि त्याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वास संचार करते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाटे आटे, पुढे मागुता ओघ लोटे भूमंडळी. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोठे विकारे कोठे समीर उगाच वाजे. मग कधी प्रगट होते तर कधी प्रगट होत नाही, आणि हा जाणीवेचा प्रकार आहे. कधी प्रगट होते, कधी अदृश्य होते, कधी याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असतं. आणि कोठे वाऱ्याने वादळ उत्पन्न होतं तर कधी वारा आल्हाददायक झुळुकीसारखा मंद वाहत
असतो. वारी अंगावरून जाती, तेने हात पाये वाळती, वारा वाजता करपती, आली पिके. नाना रोगांची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी, वायूमुळे. मग आता वारे अंगावरून गेलं की त्यामुळे हातपाय वाळून जातात, तर कधी कधी उभे पिकं आहेत ती वाऱ्याने करपून जातात. नाना रोगांची नाना वारी, नाना रोगांची उत्पत्ती मात्र वाऱ्यामुळे होते बघा. एकाला झाला जसा कोरोना, एकाला झाला, सगळ्यांना झाला सर्दी खोकला. जसे संसर्गजन्य जे रोग आहेत, जे आजार आहेत, ते एकाला झाले की दुसऱ्याला होतात. मग संसर्ग कशाने होतो? वाऱ्याने होते. वाऱ्याने एकाला झाला, शिंकला की त्याच्यावर ते सूक्ष्मजीव आहेत ते काय आहे ते सगळं जातात जीव, आणि मग त्याच्यामुळे किटाणूंमुळे मग हळूहळू तो आजार सगळीकडे पसरतो. म्हणजे वाऱ्यामुळे हे सगळं लवकर पसरतं. मग वाऱ्यामुळे नाना रोग आळविता येतात का? तर वाऱ्यामुळे त्यांची उत्पत्ती होते आणि पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यामुळेच विजेचा कडकडाट होत असतो. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्धारी. वायूमुळे नाना रंग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग आळवल्याने दीप लागतात बघा. मेघ मल्हार आळविला की पाऊस पडतो, असे चमत्कार घडतात हो. मग वायो पुंकिता भुली पडली, वायो पुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. मग वायू फुंकल्याने भूल पडते, वायू फुंकल्याने अंगावरील गळवे कोरडी पडतात आणि वायूमुळेच नाना प्रकारच्या मंत्रांचे प्रयोग केले जातात. पुढे म्हटलं आहे, मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी ओडंबरी कीर्ती, मंत्र सामर्थ्ये. मंत्रामुळे देव प्रगट होतात, मंत्रामुळे भूते आकर्षित होतात, मंत्र सामर्थ्याने जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून येतात. राक्षसांची माव रचना, ते हे देवादिका कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना, स्तंभन मोहनादिके. राक्षसांच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन, मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती म्हणोनी. शहाणा असेल त्याला वेडा करायचं, की वेडा असेल त्याला शहाणा करायचे, याप्रमाणे किती विकार आणि प्रकार वर्णन करावे तो. मंत्री संग्राम देवांचा, मंत्री स्वाभिमान ऋषींचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. देवांच्या संग्रामात निरनिराळ्या मंत्रांचाच उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्र सामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्री स्वाभिमान ऋषींचा, मंत्र सामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकल. मंत्र सामर्थ्याचा महिमा, मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे, कोण जाणू शकेल. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिडिती आणि धनलाभ. मंत्राने पक्ष्यांवर सत्ता गाजवता येते. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, उंदीर आणि इतर जी श्वापद आहे यांनाही बंधन मंत्राने घालता येतं. मंत्री महासर्प खिळती, मोठमोठ्या सर्पांना एका जागी खिळवून ठेवता येतं. आणि धनलाभही करून घेता येतो. किती मंत्रांचं किती विशेष आहे, किती वायूचं किती विशेष गुण आहेत बघा. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयांचा. आता समर्थ म्हणेल असो, आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे आता प्रत्ययाला आलेलं आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.